पाचावीर खूप आहेत, त्यांना चांगलं काम दिसत नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खासदार संजय राऊतांवर नाव न घेता टीका केली। लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारमध्ये सामील झाल्याचे यावेळी अजित पवार म्हणाले। अमळनेरच्या पाडसाळे धरणाच्या पाहणी कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते। शब्दांच्या बुडबुडांना अर्थ नसतो असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले। ज्यांना 400 पार जायचे ते मेहनत घेतात, ज्यांना मेहनत करायची नसेल ते स्वप्न सुद्धा पाहत नाहीत असं प्रत्युत्तर केसरकरांनी दिले। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली। अजित पवारांनी सकाळी 6 वाजता दौऱ्याला सुरुवात केल्यानं कार्यकर्त्यांना कडाक्याच्या थंडीतच कार्यालयात हजर राहावं लागलं। जेसीबीच्या साहाय्याने अजित पवारांवर यावेळी फुलांची उधळण करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापुर दौऱ्यावर आहेत। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अजित पवारांच्या उपस्थितीत सोलापुरातल्या काही माजी आमदार आणि माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे। दुपारी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शहर आणि ग्रामीण कार्यालयाचं उद्घाटन होईल आणि सायंकाळी कार्यकर्ता मेळावा पार पडेल। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुंबई अशी मुक्त संवाद यात्रा काढली होती। ही यात्रा वाशिम जिल्ह्यात दाखल झाली। रिसोडमधील मोप इथे शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी अंधारेंनी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केलं। त्यांची यात्रा रिसोडमध्ये येणार आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना नोटीस देण्यासाठी क्राईम ब्रांचचं पथक त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचलं। नोटीस केजरीवालांच्याच हाती देण्याच्या भूमिकेवर क्राईम ब्रांच ठाम आहे, पण गार्ड नोटीस घेण्यास तयार आहेत। यावरून निवासस्थानाबाहेर राडा झालाय। आमदार खरेदी विक्री प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले। अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आज राम मंदिर निर्माण समितीची पहिली बैठक पार पडते। समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्याही बैठकीत सहभागी असतील। प्राणप्रतिष्ठेनंतर आता मंदिराच्या कामाचा वेग वाढलाय। बीडमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी गौतमीच्या गाण्यावर चक्क चाहत्यांनी गाडीवर, घराच्या छतावर आणि साऊंडवर चढत डान्स केला। या कार्यक्रमाला महिलाही उपस्थित होत्या।